नमस्कार. आज आपण सुमारे 2000 वर्ष जुन्या एका ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. पण हा अभ्यास नेहमीसारखा नाहीये, कारण आपण त्याच्या आत दडलेल्या एका अद्भुत रचनेचं रहस्य उलगडणार आहोत. तर चला एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. मत्तेचं शुभवर्तमान हे फक्त एक चरित्र आहे की यामागे एक खास उद्देश आहे, एक विचारपूर्वक केलेला आराखडा आहे, एक युक्तिवाद आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लेखकाचं ध्येय काय होतं आणि तो कोणाशी बोलत होता हे समजून घ्यावं लागेल. तर हा युक्तिवाद मांडणारा होता तरी कोण? पारंपरिक मान्यतेनुसार तो होता मत्तय. तो येशूच्या 12 प्रेषितांपैकी एक होता. आणि गंमत म्हणजे तो पूर्वी कर गोळा करायचा. आता कर गोळा करणाऱ्याला किती बारकाईने नोंदी ठेवाव्या लागतात हे आपल्याला माहीतच आहे. आणि हेच कौशल्य, हीच सुसूत्रता आपल्याला या शुभवर्तमानाच्या रचनेत अगदी स्पष्टपणे दिसते. मग त्याचा मुख्य उद्देश काय होता? अगदी स्पष्ट. त्याला हे सिद्ध करायचं होतं की येशू हाच इस्रायलचा तो वचनदत्त मसीहा आहे, ज्याच्याबद्दल जुन्या करारात भविष्यवाण्या केल्या होत्या. आणि हे तो कोणाला सांगत होता? तर खास करून ग्रीक भाषा बोलणाऱ्या ज्यू ख्रिश्चनांना. आणि आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यानं मुख्य पुरावा कोणता वापरला? तर जुना करार, म्हणजे हिब्रू धर्मग्रंथ. येशू आणि जुन्या करारातील वचनं यांचा संबंध जोडण्यासाठी त्याने तब्बल 60हून अधिक वेळा जुन्या कराराचा संदर्भ दिला आहे. बरं, आता आपण याच्या सगळ्यात रंजक भावाकडे येऊया, ती म्हणजे या युक्तिवादाची रचना. यात एक छुपी रचना आहे, एक असा आराखडा आहे जो त्या काळातल्या वाचकांनी म्हणजे मूळ प्रेक्षकांनी क्षणात ओळखला असता. हे संपूर्ण पुस्तक एका आकड्याभोवती फिरतं. तो आकडा आहे 5. हो, येशूने दिलेल्या 5 महान भाषणांवर किंवा प्रवचनांवर हे सगळं आधारलेलं आहे. आणि इथेच ह्या रचनेमागचं खरं रहस्य उलगडतं. येशूची ही 5 भाषणं आणि तोराची 5 पुस्तकं म्हणजे उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद, ही 5 भागांची रचना मुद्दाम तोराच्या 5 पुस्तकांची जुळवली आहे. आणि तोरा म्हणजे काय? तर ज्यू लोकांच्या कायद्याचा आणि त्यांच्या ओळखीचा पाया. त्यामुळे संदेश अगदी स्पष्ट आहे. ह्या रचनेतून लेखक काय सांगू पाहतोय? तो येशूला एका नवीन मोशेच्या रूपात सादर करतोय. जसा मोशेने नियम दिले तसाच येशू एका नवीन करारासाठी नवीन नियम देणारा आहे. ठीक आहे, तर मग हा युक्तिवाद पुढे कसा जातो? त्यासाठी वापरलेले पुरावे कोणते आहेत ते आता पाहूया. संपूर्ण कथानकात एक वाक्य पुन्हा पुन्हा येतं, एका मंत्रासारखं. हे संदिष्ठ्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून झाले. हे वाक्य येशूच्या आयुष्यातील प्रत्येक मोठ्या घटनेला थेट जुन्या भविष्यवाणींशी जोडतं. उदाहरणार्थ, कुमारिकेपासून जन्म होणं, बेथलेहेममध्ये जन्माला येणं किंवा अगदी इजिप्तमधून त्याला बोलावणं, ह्या सगळ्या घटना म्हणजे जणू काही जुन्या करारातील भविष्यवाण्यांची थेट पूर्तता आहे असं मत्तई सादर करतो. भविष्यवाण्यांशिवाय आणखी एक मध्यवर्ती विषय आहे, तो म्हणजे स्वर्गाचं राज्य. या शब्दाचा तब्बल 32 वेळा उल्लेख केलाय. याचा अर्थ काय? तर देवाचं शासन, देवाचं राज्य आता मानवी इतिहासात प्रवेश करत आहे, हेच यातून सुचवायचं आहे. बरं, जर येशू हा नवीन मोशे आहे, तर मग त्याचा नवीन नियम काय आहे? तो नीतिमत्तेची म्हणजेच चांगुलपणाची व्याख्या कशी बदलतो? डोंगरावरच्या त्याच्या प्रसिद्ध प्रवचनात तो एक सूत्र वापरतो. तो म्हणतो, तुम्ही ऐकले आहे की असं म्हटलं होतं, पण मी तुम्हाला सांगतो. यातून तो हेच दाखवून देतो की तो जुना नियम रद्द करायला नाही, तर त्याला अधिक खोल, अधिक सखोल अर्थ द्यायला आला आहे. म्हणजे आता नीतिमत्तेचा मानकच बदललाय. तो आता फक्त बाह्य कृतींपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या आत जातो, आपल्या मनातले विचार आणि आपल्या हृदयातील हेतूंपर्यंत पोहोचतो. खरी नीतिमत्ता ही आतून येते असं तो सांगतो. आणि या सगळ्याचा शेवट एका अशा वळणावर होतो जिथे आपल्याला या पुस्तकाचा अंतिम वारसा आणि त्याचा खरा उद्देश काय आहे हे स्पष्ट होतं. हा प्रवास खूपच नाट्यमय आहे. सुरुवातीला येशू आपल्या शिष्यांना फक्त इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जायला सांगतो, पण कथेच्या शेवटी ही आज्ञा पूर्णपणे बदलते आणि सर्व राष्ट्रांना शिष्य बनवण्यापर्यंत पोचते. मिशनचा हा विस्तार खूप मोठा आहे. ही शेवटची आज्ञा, जिला महान आज्ञा असंही म्हटलं जातं, ती या संपूर्ण कथेचा उद्देशच बदलून टाकते. आणि इथूनच एका जागतिक चळवळीला सुरुवात होते. जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य बनवा आणि पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याबरोबर आहे.
तर यावरून काय दिसतं? मत्तईचं शुभवर्तमान हे केवळ एका व्यक्तीचं चरित्र नाहीये. हा एक अतिशय कुशल, विचारपूर्वक केलेला युक्तिवाद आहे, जिथे पुस्तकाची रचनाच त्याचा सर्वात मोठा संदेश आहे. आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जर एखाद्या कथेची रचनाच एक संदेश असू शकते, तर आपल्या आजूबाजूला, आपल्या डोळ्यांसमोर असे आणखी कितीतरी संदेश लपलेले असतील, नाही का?